नमस्कार। एक ई पेपरमध्ये लोकमतच्या एक बातमी आली होती की सरकार आपले शेअर्स विकणार आहे। म्हणजे सरकारकडे जे शेअर्स आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे त्यातील काही हिस्सा जो आहे तो सरकार विकणार आहे। त्यातल्या दोन कंपन्यांची आपण चर्चा करणार आहोत। एक कंपनी आहे कोल इंडिया आणि दुसरी कंपनी आहे LIC। एक लक्षात घ्या, सरकार शेअर का विकते तर सरकारला पैशाची गरज आहे। सरकारला पैशाची गरज काय तर सरकारचे अनेक प्रोजेक्ट चालू असतात आणि सरकारच्या तिजोरीमध्ये थोडीफार शॉर्टफॉल झाला किंवा थोडीफार बाबा त्यांना पैशाची कमतरता पडली तर सरकार असे वेळोवेळी निर्णय घेते। जे स्वतःकडचा असलेला हिस्सा सरकार मार्केटमध्ये विकणार आहे। आता आपण काय करणार आहोत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या साईटवर जाऊन दोन्ही कंपन्यांची जी बेसिक माहिती आहे ती बघणार आहोत। पहिल्यांदा आपण कोल इंडियाची माहिती बघणार आहोत। कोल इंडिया ही सरकारी कंपनी आहे। दुसरी गोष्ट, कोल इंडिया काय तयार करते तर कोळसा तयार करते। लक्षात घ्या, कोल इंडिया कोळसा तयार करते। ज्यावेळी मी हा व्हिडिओ तयार करतो त्यावेळी कोल इंडियाचा रेट आहे 395 रुपये आणि आपण आता बघतो की कोल इंडियाचा 52 वीक हाय लो, काही गोष्टी लोकांना माहीत पाहिजेत। तर 52 वीक लोच्या जवळपास ती कंपनी आहे। 52 वीक हाय किती आहे 544 आहे, लो किती आहे 349 आहे। लक्षात घ्या, नियरेस्ट टू लो आपण शेअर्स घेताना नियरेस्ट टू लो हाच विषय घ्यायचा आहे। दुसरी गोष्ट, त्याची फेस व्हॅल्यू जी आहे ती 10 रुपये आहे। थोडासा जे लोक अभ्यास करतात त्यांनी फेस व्हॅल्यूचा अभ्यास करायला काही हरकत नाही। मार्केट कॅप म्हणजे त्याचं जे बाजार मूल्य आहे ते 2,43,427 करोड आहे। लक्षात घ्या, मार्केट कॅप म्हणजे त्या कंपनीचं बाजार मूल्य। दुसरी गोष्ट म्हणजे कॅटेगरी काय लिस्टेड आहे, याचा अर्थ शेअर्स आपल्याला अवेलेबल आहेत। ए ग्रुपमध्ये आहे। ज्यावेळी आम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतो त्यावेळी त्याचा ग्रुप बघितला जातो आणि ए ग्रुपमध्ये सगळे चांगले शेअर्स आहेत। इंडेक्स कुठला आहे तर BSE 100 आहे। म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधले जे 100 महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये कोल इंडिया आहे। आणि इंडस्ट्री कुठली आहे तर कोळसा तयार करते। कोळसा तयार केल्यानंतर हा कुठे विकला जातो तो सरकारलाच विकला जातो। बहुसंख्य कोळसाचा मेन ग्राहक रेल्वे आहे। लक्षात घ्या, कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का बघूया। कंपनीचा आपण स्क्रोल करून खाली आल्यानंतर नेट प्रॉफिट डिसेंबरचा हा दिसतोय आपल्याला। नेट प्रॉफिट जवळजवळ 9,646 करोड कंपनी प्रॉफिटमध्ये आहे। त्यानंतर अजूनही एक पुढचा क्वार्टरचा रिझल्ट अजून डिक्लेअर व्हायचा आहे। एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला बास आहे की आत्ता कंपनी नियरेस्ट टू लो आहे। मी लो म्हणत नाही आहे, ए ग्रुपमध्ये आहे, कंपनी चांगली आहे आणि कंपनीचे शेअर्स घ्यायचे की नाही घ्यायचे हे आपण नंतर चार्टवर बघणार आहोत। दुसरी कंपनी आहे LIC, सगळ्यांना माहीत आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। शेअर्सचा भाव आहे 811 रुपये। शेअर्सचा टॉप आहे 52 वीक हाय 1221 रुपये, 52 वीक लो 715 रुपये, दॅट इज नियरेस्ट टू लो। मार्केट कॅप आहे 5,13,494। फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये। त्यानंतर ए ग्रुपमध्ये आहे म्हणजे कंपनी चांगली आहे। BSE 200 इंडेक्समध्ये आहे, म्हणजे महत्त्वाच्या 200 कंपन्यांमध्ये आहे। LIC काय करते सगळ्यांना माहीत आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन। त्यानंतर क्वार्टरशी तर रिझल्ट दिसत नाही आहेत, आपण नंतर बघू की रिझल्ट्समध्ये काय आलेलं आहे। दोन्ही कंपन्या ज्या सरकार शेअर्स विकणार आहेत ह्या दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत। आता ह्याचे शेअर्स घ्यायचे की नाही घ्यायचे किंवा केव्हा घ्यायचे ह्याचं आपण चार्टवर थोडं ॲनालिसिस करणार आहोत। आपण झिरोदाच्या चार्टवर जाणार आहोत। झिरोदामध्ये पहिल्यांदा चार्ट बघूया। हॅलो, आपण आत्ता कोल इंडियाचा एक चार्ट बघत आहोत। कोल इंडिया ही मगाशी आपण कंपनी BSEला बघितली आणि त्याचा हा जो चार्ट आहे तो आपण बघत आहोत। हा जो चार्ट आहे तो EOD चार्ट आहे। EOD चार्ट म्हणजे काय, एंड ऑफ द डे ॲक्टिवेटिव्ह। प्रत्येक कॅन्डल ही 1 डेची आहे आणि आपल्याला काय दिसते बघा, एक स्विंग हाय दिसतोय आणि एक स्विंग लो दिसतोय। स्विंग हायपासून स्विंग लोपर्यंत साधारणतः 117 बार आहेत, म्हणजे 117 दिवसामध्ये हा 34% पडलेला आहे। अमाऊंटमध्ये साधारणतः 177 रुपयाने तो खाली आला। त्यानंतर स्विंग लोपासून आत्तापर्यंत रिकव्हरी किती टक्के झाली तर 14% रिकव्हरी झाली। 45 दिवसामध्ये 14% रिकव्हरी झाली। आत्ता करंट भाव काय चालू आहे, ज्यावेळी मी हा व्हिडिओ करतो आहे ते भाव चालू आहे
₹398 398. आता एक लक्षात घ्या, पहिल्यांदा हा विषय सांगतो की हा जो व्हिडिओ मी तयार करतो आहे हा पूर्णपणे एज्युकेशन पर्पज आहे, लक्षात घ्या. तर सरकारची भूमिका काय असेल, तर ज्यावेळी सरकार शेअर विकणार आहे ते सरळ आहे की ते काय लो रेटला विकणार नाही आहे, तर ते शक्यतो हाय रेटलाच विकायचा ते प्रयत्न करतील. आपण असं समजून जाऊ की हा जो टॉप आहे, रिसेंट टॉप जो मगाशी आपण बघितला, इथपर्यंत हा शेअर गेला. ते शेअर्स कधी विकतील, काय विकतील, ही चर्चा नंतरची आहे. खरं जर समजा त्यानं जो स्विंग हाय होता तिथपर्यंत समजा तो शेअर गेला, आपण हा शेअर आत्ता घेतला आणि जर समजा तो शेअर गेला तर आपल्याला किती टक्के मिळू शकतात, प्रॉबॅबिलिटी आपण काउंट करतो, लक्षात घ्या. ते मिळतील की नाही याची काही गॅरंटी नाही आहे. तरी पण आपण असा विचार करू की मी जर आत्ता इथं शेअर घेतला आणि तो 50 वीक हायला गेला, ते स्विंग हायला गेला, तर आपल्याला एक 32% मिळू शकतात, लक्षात घ्या. 32%चा गॅप तिथं आहे. आता हा शेअर घ्यायचा कधी, तर तिथं जे तुम्हाला चार्टवर दिसतंय एक स्विंग हाय लोकेट होतो आहे. त्या स्विंग हायचा जो हे आहे, जी फिगर दिसते ती साधारणतः 410 आहे. रिसेंट काय झालं पाहिजे, 410 हा जो टॉप आहे हा ब्रेक झाला पाहिजे, त्याच्यानंतरच आपली एंट्री होईल. आपण आत्ता प्राईस ॲक्शनप्रमाणे बोलतो आहे, इथं कुठलाही इंडिकेटर टाकलेला नाही आहे. आणि 410ला एंट्री केल्यानंतर त्यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे, लक्षात घ्या. ज्यावेळी सरकार स्टॉक विकेल, ज्यावेळी सरकार निश्चितच आहे 1-2 शेअर काय विकणार नाही आहे, करोडो शेअर्स विकणार आहेत ते हा शेअर्स परत खाली येण्याची शक्यता आहे. जे लोक, जी पार्टी मोठ्या प्रमाणात हा स्टॉक खरेदी करेल त्यांचा व्ह्यू काय असणार आहे, शॉर्ट टर्म तर असणार नाही आहे, लाँग टर्मच असणार आहे. त्यामुळे त्यांची होल्डिंग कपॅसिटी लाँग टर्म आहे. तर या घटनेचा फायदा जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपल्याला ह्या चार्टवर लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यावेळी तो जो स्विंग हाय होता मगाशी दाखवलेला, तो ज्यावेळी ब्रेक होईल ते थोडी एंट्री करून आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॉफिट इन्व्हेस्टमेंटला मिळवता येतो. दुसरी कंपनी आपण आत्ता बोलणार आहोत ती LIC आहे. दुसरी कंपनी कुठली आहे, LIC आहे. दुसऱ्या कंपनीचा चार्ट बघा, टॉप लेवलपासून बॉटम लेवलपर्यंत साधारणतः 41% डाऊनफॉल आहे. 41% कंपनी खाली आले. रिकव्हरी किती झाली बघा, रिकव्हरी झाली साधारणतः 15%. आत्ता तो एका विशिष्ट लेवललाच आहे. ही जर लेवल ब्रेक झाली, हा जो टॉप ब्रेक झाला, साधारणतः टॉप किती दिसतो तो 817, हा टॉप जर ब्रेक झाला तर इथून पुढं वर जाण्याचे चान्सेस आहेत. 2 मध्ये हार्डल आहेत. प्राईज ॲक्शनप्रमाणे काय आहेत, हे जे दिसत आहेत आपण जे आत्ता लाईन्स काढतो आहे त्याप्रमाणे तिथं त्याला रिजेक्शन येण्याची पण शक्यता आहे. ठीक आहे, तर हे सगळे जे विचार आहेत हे सगळे लाँग टर्मचे आहेत, शॉर्ट टर्मचे नाही आहेत. आणि समजा सरकारने इमिजिएटच समजा स्टॉक या लेवललाच सेल केला, सरकारकडं टेक किती आहे ह्याची आपण नंतर चर्चा करणार आहोत, तर हा काय करेल, लो ब्रेक करेल. म्हणजे लो जो आहे तो लो ब्रेक करेल, किंवा हा रिसेंट लो आहे त्याच्याही खाली त्याने एक लो तयार केला आहे तो पण लो ब्रेक करेल. तर ती बेस्ट बाईंग अपॉर्च्युनिटी असेल. जे लोक इन्व्हेस्टर आहेत त्यांनी कोल इंडिया आणि LIC ह्याचा जो AOD चार्ट आहे, एंड ऑफ द डे ॲक्टिव्ह होणार चार्ट आहे, याच्याकडं लक्ष देणं योग्य होईल. नजीकच्या काळामध्ये हे दोन्ही शेअर्स आपल्याला इन्व्हेस्टमेंटला चांगले रिटर्न्स मिळवून देण्याची शक्यता आहे. धन्यवाद.